नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। मी आप्पासाहेब मोहरकर। जेव्हा अनेक वेळा उपोषण करून, अनेक वेळा आंदोलनं करून, अनेक मोर्चे काढून देखील मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी ही आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात लढवण्याचं ठरवलं आणि मुंबईच्या आझाद मैदानावर जाऊन आमरण उपोषण करण्याची घोषणा केली। जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर जाऊन आमरण उपोषण करण्याची घोषणा केली, तेव्हा मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील अनेक सत्ताधारी पक्षातील आणि विरोधी पक्षातील अनेक आमदार आणि खासदारांनी त्यांना पाठिंबा दर्शवला। यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे असतील, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके असतील, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर असतील, गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित असतील, त्याचबरोबर परभणीचे खासदार संजय जाधव असतील, यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईच्या आंदोलनामध्ये पाठिंबा दर्शवला। जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी घोषणा केली की 29 ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये ते मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून शेवटचं आमरण उपोषण करणार आहेत, तेव्हा या आमदार आणि खासदारांनी एक प्रसिद्धीपत्रक काढलं आणि त्यांच्या लेटर हेडवर त्यांनी असं लिहून दिलं की आमचा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे, त्यामुळे या आंदोलनामध्ये संपूर्ण मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि मुंबई गाठावी। 27 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी सोडली आणि लाखो मराठा बांधवांसह ते आज मुंबईमध्ये पोहोचले आहेत आणि मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आमरण उपोषण सुरू केलंय। या उपोषणाला सरकारनं आणि पोलिसांनी फक्त एका दिवसाची परवानगी दिली आहे, मात्र ज्या आमदारांनी आणि ज्या खासदारांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवला त्या आमदार आणि खासदार देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आज पाहायला मिळालं। यामध्ये आपण जर पाहिलं तर खासदार बजरंग सोनवणे हे आज सकाळीच मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर पोहोचले आणि त्यांनी आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली। त्याचबरोबर आमदार प्रकाश सोळंके असतील, आमदार संदीप क्षीरसागर असतील, आमदार विजयसिंह पंडित हे आपल्या समर्थकासह त्या ठिकाणी पोहोचले आणि आपण पाहिलं की विजयसिंह पंडित यांनी अगदी मोठ्या जल्लोषात घोषणाबाजी करत मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर जाऊन भेट घेतली। त्याचबरोबर परभणीचे खासदार आहेत संजय जाधव यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांनी जाहीर पाठिंबा या आंदोलनाला दिला आहे। जेव्हा खासदार बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या व्यासपीठावरून आंदोलनाच्या व्यासपीठावरून भाषण केलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील सांगतील तीच मराठा समाजाच्या आंदोलनाची पूर्व दिशा असेल आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण मुंबई सोडायची नाही। तसं पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला फक्त एकाच दिवसाची परवानगी देण्यात आली आहे, मात्र दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांचा आणि आमदारांचा खासदारांचा पाठिंबा मनोज जरांगे पाटलांना भेटतोय, त्यामुळे हे आंदोलन आता अधिक व्यापक होणार असल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे सरकारकडे अनेक वेळा मागण्या करून देखील मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही, त्यामुळे मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेत आणि त्यांनी आता मुंबई गाठली आहे। आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार खासदारांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा जरी दर्शवला असला, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये जाऊन त्यांची भेट जरी घेतली असली तरी छुप्या पद्धतीनं आणखीही काही आमदार आणि खासदार हे मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहेत आणि त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्याची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे आता सरकारला मनोज जरांगे पाटील यांना जर मुंबईच्या बाहेर काढायचं असेल तर निश्चितच मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कुठली तरी एक ठोस भूमिका घ्यावी लागेल आणि मराठा समाजाला आरक्षण मिळणार की नाही हे देखील आता स्पष्ट करावं लागेल। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी भूमिका देखील मनोज जरांगेंनी घेतली आहे। त्यामुळे आता मुंबई जाम व्हायला सुरुवात झाली आहे, मुंबईतील वाहतूक यंत्रणेवर परिणाम व्हायला सुरुवात झाला आहे, मुंबईतील जनजीवन विस्कळीत होण्यास सुरुवात झाली आहे। आता सरकार नेमकं मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका।